आता आता आपण स्कॅन्डियम इलेमेंटबद्दल पाहूया. स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर आहे 21 आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येणार आहे 2892. कारण का तर आता आपण म्हटलं की याचं पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण असं लिहू शकतो 2883. पण 3 आपण आउटरमोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स कधी लिहू शकतो, जर त्याच्या आतमधल्या शेलमध्ये म्हणजे एम शेलमध्ये जर 18 इलेक्ट्रॉन्स असतील तरच आपण आउटरमोस्ट शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स लिहू शकतो. आता इथे आउटरमोस्ट शेलमध्ये म्हणजे एम शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स होतात, इथं 8 इलेक्ट्रॉन्स होतात. ओके, म्हणजेच ही जी शेल आहे एम शेल आहे, ओके, ती शेल आपण 18 इलेक्ट्रॉन्स भरेपर्यंत आता आपण आउटरमोस्ट शेलमध्ये फक्त 2 इलेक्ट्रॉन्स लिहू शकतो. म्हणून याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार आहे स्कॅन्डियमचं तर 2892. ओके, म्हणजे त्याचं जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत ते किती असणार आहेत तर 2 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत आणि त्याची व्हॅलन्सी किती असणार आहे 2 असणार आहे. त्याच्यानंतरचा जो इलेमेंट आहे तो टिटेनियम आहे. ओके, टिटेनियमचं ॲटॉमिक नंबर काय आहे 22 आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं येणार आहे 2810. ओके, हे जे टोटल आहेत किती झाले टोटल 2 + 8 10 + 10 20 + 2 22. ओके, म्हणजे आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 2 इलेक्ट्रॉन्स, म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती झाले 2 आणि त्याची व्हॅलन्स किती झाली 2 झाली. ओके, त्याच्यानंतर सेकंड जो इलेमेंट आहे तो कोणता आहे व्हॅनेडियम. ओके, व्हॅनेडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 23. त्याचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिणार आहोत 28112. हे आपण आता ही जी शेल आहे एम शेलमध्ये आहे ते इलेक्ट्रॉन्स वाढत चालले आहेत. कारण का की याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन्स फिल करू शकतो तर 18 इलेक्ट्रॉन्स. म्हणून मग आपण इथे काय लिहिणार आहोत 2811 आणि रिमेनिंग इलेक्ट्रॉन नंबर आहेत 2, म्हणजेच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती झाले 2 आणि व्हॅलन्सी त्याची किती आहे 2 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. ओके, त्याच्यानंतर क्रोमियम. ओके, आता क्रोमियमचं इथे जे मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 24. इथं मी काय लिहिलं 28122. पण ही क्रोमियम जे आहे ते एक्सेप्शनल केस आहे. क्रोमियम या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये स्टेबल असत नाही. त्याच्यामुळे याच्या इथे आपण काय लिहिणार आहोत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तर 2813. इथे एम शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स येणार आहेत 13 आणि मग रिमेनिंग इलेक्ट्रॉन्स किती आहेत 13 + 8 किती झाले 21 + 2 23 आणि रिमेनिंग जो इलेक्ट्रॉन आहे तो किती असणार आहे 1 इलेक्ट्रॉन असणार आहे. ओके, आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती असणार आहे म्हणून त्याच्यामध्ये आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन्स 1 असणार आहे आणि म्हणून त्याची व्हॅलन्सी किती असणार आहे 1. क्रोमियमची व्हॅलन्सी किती असणार आहे 1. हा एक असा एक्सेप्शनल ॲटम आहे की त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 28131 असं येतं आणि त्याचं व्हॅलन्सी किती असणार आहे 1. या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये तो जो ॲटम आहे तो स्टेबल असणार आहे. त्याच्यानंतरचा जो ॲटम आहे तो आहे मॅंगनीज. ओके, त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 25. मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिणार होतं आपण 2 8. ओके, त्याच्यानंतर किती येणार 14. आता किती राहिले 14 याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लास्ट शेलमध्ये किती लिहिणार आहोत 2. मग आता याच्यामध्ये किती झाले हे 8 + 2 10 + 2 12 प्लस किती येणार याच्यामध्ये 13 इलेक्ट्रॉन्स येणार. ओके, म्हणजे ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती असणार आहे 28132 आणि त्याचं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत मग 2 आणि त्याचं व्हॅलन्सी किती येणार आहे 2 व्हॅलन्सी येणार आहे. आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत तर 2 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत म्हणून आणि त्याची व्हॅलन्सी किती आहे 2 येत आहे. याचे टोटल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती होतात 2 + 8 10 + 13 23 + 2 25. त्याची व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत 2 आणि त्याची व्हॅलन्सी किती आहे तर 2 आहे. ओके, त्याच्यानंतरचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो आहे 26 आणि तो कोणाचा आहे तर एलिमेंट आयर्न. ओके, तर याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार आहे तर याच्यामध्ये आता किती इलेक्ट्रॉन्स आहेत तर 26 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिणार आहोत आपण 2 8 आणि आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार आहेत 2. मग रिमेनिंग जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स एम शेलमध्ये येणार आहेत. म्हणजेच किती 2 + 8 10 + 2 किती झाले 12. ओके, मग 26 - 12 किती येतात तर 14 येतात. ओके, म्हणजेच इथं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं झालं आयर्नचं 2814 2 आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत 2 आणि त्याची व्हॅलन्सी किती येणार आहे
2. त्याच्यानंतर कोबाल्ट. ओके, कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर आहे 27. ओके, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिणार आपण? 2, 8 आणि आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार आहेत? 2. ओके, मग याच्यामध्ये आता रिमेनिंग इलेक्ट्रॉन्स किती आहेत? तर 2 + 8 10 + 2 12. मग 27 - 12 किती येणार आहेत? 15. ओके, मग व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत त्याच्यामध्ये? तर 2 आहेत आणि व्हॅलन्सी किती असणार आहे? 2 असणार आहे. ओके, त्याच्यानंतर निकेल. त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 28. ओके, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असणार आहे? तर 2, 8 आउटर मोस्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स. सो 12 मीन्स 28 - 12 किती असणार आहेत? 16. ओके, सो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 2. त्याची व्हॅलन्स किती असणार आहे? 2. आता क्रोमियमसारखा सेम हा एलिमेंट आहे कॉपर. याचंसुद्धा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असणार आहे? याचा ॲटॉमिक नंबर आहे 29. ओके, लिहिताना आपण कसं लिहू शकतो? तर 2, 8, 17 आणि किती येणार इथे इलेक्ट्रॉन्स? तर 2 इलेक्ट्रॉन्स. ओके, म्हणजे किती? 2 + 8 10 + 2 12. ओके, 28 - 12 किती येतात? 17. पण असे हे इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन स्टेबल असत नाही, म्हणून आपण ह्याचंसुद्धा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना काय लिहिणार आहोत? 2, 8 आणि आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार आहेत? 1 इलेक्ट्रॉन असणार आहे. आणि मग 28 - हे किती झाले? 2 + 8 10 + 11. 28 - 11 किती येतात? तर 29 - 11 किती येणार आहेत? तर 18 येणार आहेत. ओके, म्हणजे इथं काय येणार आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? 2, 8 18 आणि आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार आहेत? 1. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती झाले मग? 1. आणि त्याची व्हॅलन्स किती झाली? 1. ओके, तसं सेम झिंकचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असणार आहे? 2, 8 आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किती असणार आहेत? 2 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. मग 2 + 8 10 + 2 12. सो 30 - 12 किती येणार आहेत? 18 येणार आहेत. ओके, म्हणजे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार आहे? झिंकचं 2, 8 18 2. सो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स झाले 2, व्हॅलन्सी झाली 2. सो अशा पद्धतीने आपण हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलेलं आहे. पहिले 1 ते 10 जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा व्हॅलन्सी आपण फाइंड आउट केली पहिल्या व्हिडिओमध्ये, आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये सोडियमपासून झिंक म्हणजे ॲटॉमिक नंबर 11 पासून ॲटॉमिक नंबर 30 पर्यंत जे आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि व्हॅलन्सी त्याची फाइंड आउट केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये एक्सेप्शनल केस कोणती सांगितली आहे? तर क्रोमियमची आणि कॉपरची एक्सेप्शनल केस आहे. ओके, सर अशा पद्धतीने आपण हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आणि व्हॅलन्सी आपण फाइंड आउट केलेली आहे. तर अशा पद्धतीने याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे. थँक्यू सो मच.